नमस्कार मंडळी, कसे आहात? नणंद वहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी पुन्हा घेऊन आलो आहे नवीन रेसिपी, एक फ्राईड राईस. खूप साधी आणि सोपी रेसिपी, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासाठी आपण लागणारे साहित्य पाहून घेऊया. 4 अंडे आम्ही वाफवून घेतलेले होते, त्यातले 2 अंड्यांचे बारीक काप करून घेतलेले आहेत आणि 2 अंडी तशीच ठेवलेली आहेत. त्यानंतर गाजरचे बारीक काप करून घेतलेले आहेत. 1 कांदा बारीक कापून घेतला आहे. त्यानंतर कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि 2 हिरव्या मिरच्या. त्यानंतर जिरे, चटणी, हळद आणि मीठ. फक्त आपल्याला एवढेच साहित्य यासाठी लागणार आहे. आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम एका कढईमध्ये थोडं तेल गरम करून घेऊया. तेल गरम झालं की मग आपण त्यात जिरे घालूया. जिरे छान तडतडले की मग आपण आपले पुढील मसाले त्यात घालूया. त्यानंतर आपण बारीक चिरलेले लसूण घालूया. लसूणही छान परतून घेऊया. त्यानंतर आलं आणि त्यानंतर आपण जी हिरवी मिरची घेतलेली होती ना, त्या 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत त्या देखील घालूया आणि पुन्हा एकदा परतून घेऊया. आपल्याला ही रेसिपी करायला खूप साधी आणि सोपी आहे, त्यामुळे नक्कीच या पद्धतीने एकदा फ्राईड राईस करून बघा. छान असं परतून झालं की मग आपण त्यात जे बारीक कापून घेतलेले कांदा, गाजर, यात तुम्ही टमाटर देखील घालू शकता, पण आम्ही इथे वापरलेला नाही. मला आवडल्यास तुम्ही नक्कीच त्यात टमाटर घाला. आता आपण आपला जो कांदा होता त्याला देखील परतून घेऊया. त्यानंतर त्यात गाजर घालूया. गाजर घातल्यामुळे आपल्या राईसला अधिक चव येते, त्यामुळे नक्कीच गाजरचा वापर करा. यात तुमच्याकडे जर का शिमला मिरची असेल तर ती पण देखील घाला, राईस अजून छान लागेल. छान असं आपले कांदे परतून झाले की मग आपण त्यात गाजर घालूया. गाजरचे देखील आम्ही बारीक काप करून घेतलेले आहेत, जेणेकरून ते आपण तेलात परतत असतानाच पूर्णपणे शिजून होतील आणि चवीला छान असे लागतील. किती छान असा आपला कांदा आणि गाजर परतून झालेला आहे. आता आपण यात मसाले घालूया. त्यात आम्ही 2 चमचे एवढी लाल तिखट घातलेलं आहे. त्यानंतर 1 चमची हळद. परतून झाल्यानंतर किती छान असे दिसत आहेत, मस्त. आता आपण 1 अंडी घेतलेली होती, त्याला फोडून आणि मग आपल्या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया आणि अशा पद्धतीने छान संपूर्ण मसाले एकजीव करून घेऊया. तुम्ही जर का हे जे आता 1 घातलं आम्ही ते स्किप केलं तरी देखील चालतं, पण घाला, त्यामुळे चव येते आपल्या एक फ्राईड राईसला. आता आपण जी 2 अंडी घेतलेली होती बारीक कापून घेतलेली ते देखील घालूया आणि मसाले छान परतून घेऊया. किती छान असा आत्ताच रंग दिसतोय. यात तुम्ही राईस न घालता चपातीसोबत देखील हा मसाला ट्राय करू शकता, तसा देखील खूप छान लागतो. किती सुंदर असा आपला मसाला रेडी झालेला आहे. आता आपण यात 1 चमचा टोमॅटो केचप घालूया आणि त्यानंतर 1 चमचा एवढा आपण शेजवान सॉस घालूया. हे दोघं सॉस ॲड केल्यामुळे आपल्या राईसला अधिक चव येते आणि राईस छान असा स्पायसी होतो, खूप छान लागतो. छान असं मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा एकदा परतून घेऊया. आपलं जे मसाल्याचं सारण आहे ते पूर्णपणे परतून झालं की मग आपण त्यात 1 बाऊल एवढा आम्ही राईस शिजवून घेतलेला होता त्याला घालूया आणि पुन्हा एकदा परतून घेऊया. आणि मग आपला राईस किती छान असा होईल. किती छान असा आपला मसाल्याचा रंग देखील दिसतो आहे आणि राईस देखील मोकळा मोकळा झालेला आहे. मोकळा राईस करण्यासाठी तुम्ही त्याला आधी 20 ते 15 मिनटासाठी पाण्यात भिजवून ठेवू शकता, जेणेकरून जो आपला तांदूळ असतो तो त्यात लांब होतो आणि आपला भात हा पूर्णपणे व्यवस्थित शिजून झालेला असतो. किती छान असा आपला राईस तयार झालेला आहे की नाही. आता आपण यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि पुन्हा एकदा परतून घेऊया. किती छान असा आपला राईस मोकळा मोकळा आणि लांबसर झालेला आहे. आता आपण प्लेटिंग करूया. प्लेटिंग करून घेण्यासाठी एका प्लेटमध्ये आम्ही राईस काढून घेतला. त्यानंतर त्यात वरून जे 2 अंडी राहू दिलेली होती त्यापैकी 1 अंडी छान असं किसून घेतली आणि वरून कोथिंबीरने गार्निशिंग दिली. चवीला छान आणि चटपटीत असा आपला एक फ्राईड राईस तयार आहे. त्यामुळे जर का तुम्हाला आमची एक फ्राईड राईसची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.